यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आज नवीन नवीन काय ना काय आपण यूट्यूबवर काय ना काय माहिती घेऊन येत असतो मित्रांनो. आपण काय ना काय फुल टाईमपाससाठी तर आपला यूट्यूब आपण काय ना काय माहिती देण्यासाठीच काय ना काही वेगळंच काय तर आणण्यासाठीच मी हा व्हिडिओ काय टॉपिक घेऊन टाईमपाससाठीच आपण काय थोडाफार व्हिडिओवर बोलत आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे आज असं आजकालची युग जे आहे मित्रांनो फार पळतो युग आहे. आज काय ना काय जे केलं तर तर मित्रांनो आज असंच काय असतं मित्रांचं काय तर टॉपिक असतं मित्रांनो. तर एक मित्र म्हणतो आज आपल्याला काय तर करायचं तर मग काय तर नवीन धैर्य मराठी वाचून काय तर करायचं होतं. एक मित्र नाही आहे म्हणते खूप जिद्दी आहे म्हणते म्हणजे मराठीमध्ये करतेच म्हणते नाही. ही खूप छान गोष्ट आहे म्हणते. तिथं तिथं जिद केलं तर चालतं मित्रांनो, पण त्याचा जिद केल्यावर तिथं आवड होऊन बसत असते. हे असं आहे म्हणते त्याच्यात बरोबर आहे म्हणते. ऑलरेडी लेकरूस आहे म्हणते मित्रांनो. हे अशीच काही गोष्ट असते मित्रांनो की एक दिवशी मित्र असतो म्हणतो मजा करतो हमेशा म्हणजे बाहेर झोपले की वाघ आला हमेशा म्हणजे मजा करतात मित्रांनो. मित्रांनो लगेच बाहेर बघून तर कोणीच ना मजा करतात हसते म्हणते असं मजा करू नको म्हणते. एक दिवशी खरंच इराण तुला मग पण त्या दिवशी आम्ही मजा समजतात का तुम्हाला तसंच होतं एक दिवशी मित्रांनो. वाघ आला म्हणते खरंच वाघ येते मित्रांनो वाटतं उगं बनाते. एक दिवशी वाघ त्याला खरंच घेऊन येते खाऊन टाकते. तर तसा मजाक जिंदगीमध्ये काही कामाचं असतं मित्रांनो. ह्यासाठी मजाक एक दिवशी महागात पडत असतं मित्रांनो. ह्यासाठी कधी थोडं मांसाहार कधी थोडं सिरियस राहावं लागतं जीवनामध्ये. हां थोडंफार कधी टाईमपास केलं तर एखाद्या वेळेस कधी काय मित्रांनो कंटिन्यू हमेशाच मजाक करणे ते एक दिवशी आवडून बसतात मित्रांनो. ह्यासाठी आपण एक जीवनात थोडं आपलं थोडं कावना सिरियस झाल्यानं असतं मित्रांनो. हां जिंदगी हसण्या खेळण्यासाठी मजासाठी मित्रांनो, पण थोडं त्यातून आपल्याला काय करायचं काय नाही आपलं थोडं जीवनाचा सारांश आपल्याला घ्यायला पाहिजे मित्रांनो. की आपल्या थोडंफार आपण काय केलं पाहिजे काय नाही हे आपल्या स्वतःलाच कळायला पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो असंच काहीतरी असतं की मित्र सांगतो मी त्याला आज मी जे सांगतो ते नीटपणे ऐक म्हणते. आज मी काही अशा काही गोष्टी का आपल्याला ठरवायचे आहेत की आपण ते पुढे काय करायचं ते आपल्याला विचार करायचा म्हणते. मी त्याचप्रमाणे आपण पुढे चालायचं आणि त्याचप्रमाणे आपण पुढे अशा किती गोष्ट करायची म्हणते मित्रांनो. तरच खूप काय होतं मित्रांनो. आणि कसा मित्रांनो त्याला फक्त धैर्य लागतो, सामर्थ लागतो आणि खूप जणांची मदत लागते मित्रांनो. ते मदत कशी मित्रांनो की एक प्रकारचं म्हणजे आपण एक निश्चय घेतला तर आणि त्याच्याने त्याच्यामध्ये अजून सगळ्यांचं सहाय्य भेटलं मित्रांचे आपल्या सगळं तर माणूस खूप काही करू शकतो मित्रांनो. जसं एक आपल्या क्रांतीवीरमध्ये मित्रांनो ऐकलं ना मित्रांनो नाना पाटेकर काय म्हणतो म्हणते एक कहावत है म्हणते एक लकड़ी को तोड़ने दिया तो एक लकड़ी तोड़ दिया आसानी से म्हणते. एक लकड़ी को तोड़ने दिया तो आसानी से तोड़ दिया म्हणते मित्रांनो. जब 10-12-50 लकड़े दिया तोड़ने को तो वो तोड़ नहीं सका म्हणते मित्रांनो. एक भारे को कोई भी तोड़ सकता है, 50 भारे को तोड़ना बहुत मुश्किल है म्हणते. म्हणून मित्रांनो सगळे एकत्र यावं लागतं तरच हे ह्याला तोडणं कोणालाही आवड जातं आहे मित्रांनो. ही असते एकत्रित ताकद मित्रांनो. एकत्र येणं म्हणजे हीच ताकद असते त्यामध्ये सामर्थ्याच्यात असतं मित्रांनो. एकत्र येण्याची ताकदच खूप सगळ्यात जास्त असते मित्रांनो. एक भारे को भी तोड़ सकता है, जब 50 भारे आहे तो कोई भी तोड़ सकता. मग ह्यासाठी सगळं एकत्र राहणं जरुरी असते मित्रांनो. एकत्रमध्येच खूप मोठी ताकद राहते. हे असं आहे मित्रांनो संकल्पना पूर्णची. ह्यासाठीच मग कुठं ना कुठे काय ना काही कुठं आपल्याला माहीत राहते मित्रांनो. कुठं ना कुठे काही ना काही घडलेलं असतं मित्रांनो. असं समजायचं नसतं की आपण काहीच करू शकत नाही, आपल्यामध्ये काहीच करायची सामर्थ्य नाही तर असं नसतं मित्रांनो. आज तुम्हाला मी सांगतो आपण न होणाऱ्या गोष्टी काही एक दिवशी होत राहते मित्रांनो. तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला जर प्रत्येक वेळेस आपण जर कमी समजावलं तर मित्रांनो जीवनामध्ये काहीच करू शकतो. ह्यासाठी आपण काही विचार ठेवूनच आपण जीवनामध्ये करायचं कुठे बी आपला रस्ता सोपा होता. प्रयत्न केल्याशिवाय काय होत नसतं. प्रयत्नाशिवाय कोणतेच मार्ग निघत नसतो. प्रयत्न सोडायचा नसतो. प्रयत्न करणे सगळ्यात मोठं माणसाचं बळ आहे मित्रांनो. तशाच प्रकारे आपला पुढे तशाच प्रकारे आपलं कर्तव्य आपलं करत जायचं मित्रांनो. आपल्याला हे कर्तव्य जो पण करायचं तो पण आपण आपल्याला काही आपलं जो पण काही आपल्या हाताने सांगत घडत नाही मित्रांनो. आणि ह्यासाठीच आपण सतत करत राहायचं मित्रांनो. यश येऊ अपयश येऊ काही हो मित्रांनो. आपलं जिद्द आपली आवड आपण स्वतः पूर्ण करायची मित्रांनो. ह्याच्यामध्ये काय राहतं मित्रांनो खूप तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो मला उदाहरण. नंतर जेव्हा दुसरा हात पुढे केला मित्रांनो मला घेऊन दे
₹5 आईस्क्रीम मित्रांनो. हात पुढे गेले, मला ₹5 आईस्क्रीम घेऊन दे, हात मला ₹5 आईस्क्रीम दे, मला ₹5 आईस्क्रीम म्हटलं. मित्रांनो 10 वेळेस मागितलं, 20 वेळेस मागितलं, त्याला रुपये दिला समजा पुढच्या मित्रांनो. जेव्हा स्वतः त्यानं कामाला गेला मित्रांनो, रोज तेच काम करणारा माणूस रोज 50, 100, 200 तोंड भेटला मित्रांनो. मग ते त्याला ₹5 किंमत झाली का मित्रांनो. त्याला आपण जाऊन पटकन घेऊन आला. काय घेऊन आला, त्या स्वतः मेहनत केली, 2 पैसे कमीले आणि तो आपल्या पैशाने तो आणू शकला मित्रांनो. स्वतः हा निर्णय स्वतः घ्यायला हवा असता मित्रांनो. कारण जीवनामध्ये काही करायचं असलं तर त्याला थोडंफार आत्मविश्वास द्यायचा असतो. माणसाचा जोपर्यंत आत्मविश्वास स्वतः अनुभव होत नसतो मित्रांनो, तो पण त्या जीवनामध्ये काही करू शकतो. तो पण त्याला युक्ती करायला लागतं मित्रांनो. काय करायला लागतं, काय करायचं काय नाही, स्वतः थोडं दिमागात थोडं जोर घालून आपण आपल्या जीवनात आपलं पायरी आपण निवडायची मित्रांनो. आणि ही पायरी निवडल्याशिवाय कुठेही आपल्याला पटकन रजेत जाते मित्रांनो. मी बी ॲज अ यूट्यूबर होतो मित्रांनो. मी विचार केला मित्रांनो, होतच नाही जीवनामध्ये काही, हो न हो काय तर करायचं मित्रांनो. नाही झालं तरी काही नाही, झालं तरी काही नाही मित्रांनो. एक आपलं आवड म्हणून करता यायचं, एक लोकांचं मनोरंजन करता म्हणून करायचं मित्रांनो. त्यासाठी आपण काहीतरी करता म्हणून करायचं. प्रत्येक काय ना काय रूप घ्यायची, वेगळी बोलायची, वेगळं पण ट्राय जीवनामध्ये फक्त ट्राय म्हणजे एक असा मित्रांनो, प्रत्येक वेळेस काहीतरी मनात धारी घ्यायचं पाहिजे आपण की जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करायचं. तर अशा काही गोष्टी मनात घेतल्याशिवाय माणूस कोणताही कुठे काही करू शकत नसतो. कोणताच म्हणतात झिरो होणंच हिरो होत असते मित्रांनो कोणतंही. आणि झिरो ज्याच्या पुढे लागला तो, एक पुढे झिरो लागला 10 होते मित्रांनो, 10 पुढे झिरो लागतो 100 होते, 100 पुढे झिरो होतं 1000 होते मित्रांनो. अजून 1000च्या पुढे अजून एक झिरो तर 10,000 होतात मित्रांनो. अजून पुढे ते 1,00,000 होते मित्रांनो. पण असंच सांगाल तुम्हाला मित्रांनो. तर झिरोची किंमत किती आहे ते पुढे गेलं कळत असतं मित्रांनो. हेच तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, कोणत्या गोष्टीला कुठे कमी समजू नये. आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करत राहणे हेच माणसाचा मेन कर्तव्य आहे मित्रांनो. असं नाही ते असं आपलं विचार आहे मित्रांनो, ते श्रीमंत आहे त्यानं होतंयच असं तसं. गरीब श्रीमंत काय नाही मित्रांनो, वरच्यानं सगळ्याला बुद्धीसारखी दिलेली आहे. करा आपल्या हातानं, करा काय करायचं आपल्या बुद्धीनंतर, आणि सगळ्याचं भलं करत चला. आपल्या हाताने होईल तेवढं कर्तव्य करा, चांगले करा, हेच माझा मेन उद्देश आहे. हेच पूर्ण केल्याशिवाय जीवनाचं सामर्थ्य पूर्ण होणार नाही मित्रांनो. कारण 60-70-80च्या पुढे माणसा असेल टोटल वीक होणार आहे मित्रांनो. उठता बसता काळजी येत नसतं, जीवन असून नसल्यासारखं असतं. थोडं जीवन आहे तर खूपच चांगला अंदाज घडवा, चांगली पुढे अंदाज राहावा, चांगले क्षण घाला, अंदाज सगळा अंदाज ठेवा. हे आपले कर्तव्य हे पूर्ण करा. कारण जीवनामध्ये खूप कमी वेळात आपल्याला खूप जास्त करायचं. त्यासाठी काय करायचं, आपल्याला वेळ द्यायचा थोडा, की आपल्या हातानं कोणाकडून तर आपण थोडा मदत व्हावं आपल्याकडून. असं जागा समजा म्हाताऱ्या त्याला उताना बसताना तर आपण तिला काय करायला पाहिजे, त्यातले थोडी मदत आपलं होतं ना. आपण तर तिला नेऊन घरी खाऊ शकणार, उठू शकणार, बसू शकणार, त्याला एक मुलगा लागणार समोर, तसं ते थोडं पूर्ण आपण करू शकणार. हे त्यांना हे तर कळतं. तो थोडीफार जाता येताना आपण सहाय्य केलं, थोडं हे दिलं ते दिलं, त्यातना उठून बसून खायला बसला आपल्या मित्र, तोड खावा, तेवढं आपल्या हातानं घडतं तेवढं करा. हे आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य केल्याशिवाय माणसाचं माणुसकी पण होतच नसतं. आणि असेच काही तर माणसाचे खूप काही विचार करत मित्रांनो, ते आपण पूर्ण करायचे असते मित्रांनो. आपण जो पण काही आपल्या मनात घेत नसतो मित्रांनो, तो पण काही करू शकत नसतं. ह्यासाठी आपण विचार करायचा की आपल्याला कशा प्रकारचं मार्ग निवडायचा समजा मित्रांनो. मग असंच मी तुम्हाला सांगायचं आपलं होतं मित्रांनो, आपल्याला ह्या टॉपिकवर जास्त बोलू का बरं मित्रांनो, की आपल्याला एक सिरियसमध्ये आपण काय तर एक टॉपिक निवडावं आणि काय तर करावं मित्रांनो. आणि हा जीवनाचा मेन मुद्दा असतो मित्रांनो, खूपच काही केल्याशिवाय. आणि असंच काही नाही काय आपल्याला आपण विचार करतो की बाबा होत नाही, असं नाही तसं नाही, आपण विचार केला तर काहीच नसतं मित्रांनो. आता हे दुसऱ्या अन्य पाठकात ते एक सांगितलं मित्रांनो. अजून तुम्हाला त्याच पिक्चरमध्ये अजून टॉपिक सांगतो मित्रांनो. तर एक मुलगा आहे मित्रांनो, तिची आई एवढं भांडे घासून धुणं करून ती बाई तिला खायला देत नसते मित्रांनो. मग तीच बाई बाहेर का मासा विकत असते, मग ती घेऊन जाऊ बाई. मग ते येते मामा आओ मेरी मम्मी को बचाओ म्हणते, हसते ना, हसते म्हणते हसते मित्र, हसून त्याला म्हणते मी काय करू म्हणते ती बाई म्हणते ये तो और के लाचारी पे हंस रहा है, ये कुछ नहीं करेगा, सबको को बड़ा म्हणते, चुबट म्हणते ना, मैं क्यों हंस रहा म्हणते है ना, म्हणते कभी गाड़ी का बल्ब फोड़ा क्या म्हणते, है ना म्हणते हाँ फोड़ा ना, जाओ बस सिर पे मार रहे म्हणते उसके पे जाके म्हणते त्या बाईलाही म्हणते ना, तू मुझे क्यों बोल रही म्हणते, तू खुद की सुरक्षा कर म्हणते, आज मैं होऊंगा मैं नहीं करूँगा तो कौन बचाएगा तेरे को म्हणते, ले डंडा और मार सबको डंडे से, देखेंगे आज और हम देखेंगे तमाशा म्हणते.
मारो म्हणते सबको पिटो म्हणते, कौन क्या करेगा ठीक हम खुद तमाशे देखेंगे म्हणते, डंडा ले और पिटो हर आदमी को, ये क्यों नहीं सोचती म्हणतो ये लढाई जितना नहीं चाहती म्हणते. मग असं म्हणून मित्र त्या बाईला मग ह्यानं ताकद येते मित्र. तसं बोललं तिने रागा सगळं ह्याकडे ढकलते का तिकडे ढकलते का तिकडे ढकलते, लाकूड घेते सगळ्यात मारते, सगळ्या पूर्ण होते म्हणते. मग तेवढं दुसरं हिरो ते म्हणते एवढा तू हुशारच कळतंय, मग तू काय चांगलं का करणार म्हणते. ए पेपरवाली तू ऐके मेरे को भाषण झाले, मेरे को मंत्री नहीं बनना है, मेरे को ऐसा नहीं बनना है, मुझे माफ करे मेरे माँ. तर मित्रांनो हे बघा किती एक माणूस थोड्याच वेळामध्ये किती मोठी गोष्ट सांगून गेली पिक्चरमध्ये मित्रांनो. हे थोडं माहिती ह्याच्यामध्ये काय तर त्याच्यामध्ये थोडंफार संस्कार दिले मित्रांनो ते आपल्याला, त्याच्यात थोडंफार आपली माहिती दिली, जीवनाचा कसला मुद्दा आहे ते आपल्या त्या थोडं त्या पिक्चरमध्ये टॉपिक देऊन आपल्याला थोडंफार कळविलं आहे मित्रांनो. हे आजकाल दुनिया अशा प्रकारमध्ये भरपूर प्रमाणात जात मित्रांनो. आज जे काही पुढे काही घडत आहे मित्रांनो, आज माणूस डोळ्यात उच्च पाहत आहे मित्रांनो. आज कारण असा काळ चालत आहे, कोणी पुढे जायची हिंमत करत नाही आजकालच्या जमान्यामध्ये. तर मित्रांनो हेच खूप काही माणसाच्या पुढे भरपूर प्रमाणात असे जास्त प्रमाणात असं प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात मित्रांनो. ह्यासाठीमुळे मित्रांनो ह्या पिक्चरद्वारे भरपूर काही आपल्याला कळलं आहेत मित्रांनो. आपल्याला ह्या प्रकारामध्ये भरपूर कशा प्रकारे कसा जीवन आहे, कशा प्रकारे लढायचं त्या जीवनाशी, तर हे सगळं आपल्याला माहिती त्या पिक्चरमध्ये पूर्ण दाखवलं आहे मित्रांनो. भाषण देते, भाषेत जाताना ते 2 गोष्टी बोलते मित्रांनो, त्याच्यामध्ये किती चांगल्या प्रकारची माहिती आपण पाहिले का मित्रांनो. मुझे लटका दिया जाएगा, घर में जाओगे रोगे खाओगे पियोगे मस्त सो जाओ, माँ जाएगी घर पे माँ रोते बैठेगी, ये छूंगा मत, ये किसको बोल रहा हूँ म्हणते, इनको बसो सोने या गिरे सोनो दो म्हणते, इनको काही पूजा करा म्हणते, असे मुर्दे जीने से अच्छा तर मरणार म्हणते, ला दार भाई म्हणते. त्यानंतर हे बघा म्हणजे कसं तिथं बोलण्यातून किती लाभ, त्या बोलण्यामागे किती उद्देश होता मित्रांनो, कशा मागे त्यानं बोलून किती चांगल्या गोष्टी हे आपल्या पिक्चरवर आपल्याला चांगलं माहिती आपल्याला सगळं सर्व माणसापर्यंत आपल्या गोष्ट पोहोचली मित्रांनो. तर हे मित्रांनो असे काही जीवनाचे काही तत्व आहेत मित्रांनो, आपल्या काही सगळं दाखले मित्रांनो पिक्चरमध्ये मित्रांनो. त्याच प्रकारे माणसाचं आपलं किती काहीतरी कहाण्या आणि गोष्टी काही थोडंफार आपल्या जीवनाशी निगडीत राहतं मित्रांनो. त्याला म्हणते ते मुलगाही म्हणते मित्रांनो, एक लहान मुलगाही म्हणते, म्हातारे तर म्हणते हो काय ह्यानं मारलं मग सांगते, त्यानं मारलं मग सांगते. तर मग नाना पाठी करते मित्रांनो, त्या लेकराचं रक्त घेतं आणि त्या मामाचं रक्त घेते, मिळते ह्याच्यात दाखवून म्हणते हे कोणा सांगतात ते कोणा सांगतात. तर मित्रांनो मग हे उपरवाल्याने फरक नाही बनाय तर तू कोणाचा फरक बनवला म्हणते मित्रांनो. हे काहीतर भरपूरच ह्या पिक्चरमध्ये भरपूरच काहीतर अशी उणीव गळाले मित्रांनो, जाणीव आहे याच्यामध्ये, एवढी उणीव ठेवलेली आहे मित्रांनो की काही असल्या पिक्चरमध्ये खूपच काहीतरी आपल्याला कळण्यासारखं आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये खूप काही आपल्याला काहीतरी कळतं मित्रांनो, कारण ह्याच्यामध्ये भरपूर काही माहिती आहे. तर मित्रांनो आपल्याला काही थोडंफार आपण काही ना काही करतात, ह्याच्यामध्ये आपण थोडंफार टॉपिक भेटतं मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो आपण आता एवढंच आपल्याला सांगायचं होतं की मित्रांनो आज असे ज्ञान आपल्यासमोर भरपूर काय आले, तर असेच आपण तुम्हाला माहिती देत राहू मित्रांनो. थोडंफार मनात ज्याला आपण पटकन बोलून टाकतो मित्रांनो. आपण असं थोडं मनात जे गोष्टी ते पटकन बोलायचं सवय लागली मित्रांनो. जे बोलेल ते चांगलं बोला असं मला वाटतं मित्रांनो, कारण की मनात जे पिक्चरमधले काय टॉपिक आहेत मी थोडंफार चांगलं वाटणार मित्रांनो, मुद्दाम सांगितलं आहे. कसं आहे मित्रांनो का थोडंफार आपल्या मनात ते बोज होतं ते हलकून जातं मित्रांनो. असं सुख सांगितलं ना वाढतं, दुःख सांगितलं कमी होतं मित्रांनो असं म्हणतात. आणि असं काही थोडंफार घेतलं माणसं जीवन त्याच्यामध्ये थोडंफार असतं मित्रांनो. त्यासाठी होईल तेवढं एन्जॉय करणं, मजा करावा. आम्हाला कळत राहा मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये मला कसं वाटतं काय नाही मित्रांनो. आपण असं चॅनलमध्ये नवीन काय ते घडवून सांगत जाऊ तुम्हाला, माहिती देत राहू मित्रांनो थोडंफार. आणि आपलं चॅनल कसं वाटतं काय नाही नक्की कळवा, सबस्क्राईब करा, लाईक करा. काय तुम्हाला तुमच्याकडे माहिती आहे कमेंट करा, आपण काय त्याच्यातलं सांगू मित्रांनो. तर बाय मित्रांनो, ठेवतो सबस्क्राईब. एवढंच आपलं बोलून थोडं व्हिडिओ बनवले मित्रांनो, रोज थोडं व्हिडिओ बनवून टाकत आहे मित्रांनो थोडंफार मनोरंजनासाठी तुमच्या सगळं थोडंफार मित्रांनो. तर मित्रांनो आणि असंच व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणत राहू आणि चांगल्या प्रकारच्या माहिती देत राहू मित्रांनो. बोल तेवढा मित्रांनो आपल्याला कसं वाटतं काय नक्की कळत राहा. आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करून आवडत असेल तर शेअर बी करा मित्रांनो. आमच्याकडून काय नाही तर आम्ही होईल तेवढं माहिती मला देत राहू. आम्हाला कळत राहा मित्रांनो आम्हाला कसं वाटतं काय नाही कमेंट करा तुमचे व्हिडिओ अशाच प्रकारचे कसल्या प्रकारे अजून तुम्हाला तरी पण आम्ही होईल तेवढे चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. व्हिडिओ कसल्या प्रकारचे व्हिडिओ सॉंग्स आपल्या कसल्या प्रकारचे जुने नवीन मीडियम मराठी सॉंग्स सगळं आपण टाकत आहोत होईल तेवढं मित्रांनो. आणि असंच आपण पुढे टाकत राहू. तुमचा प्रतिसाद चांगल्या प्रमाणे येत आहे मला मित्रांनो. अजून पहिल्यापेक्षा 10 पट नाही, अजून एवढं
विचार नाही तर त्याच्यापेक्षा जास्त पट आम्हाला सहकार्य लाभले आहेत मित्रांनो. आणि खूप खूप अभिनंदन मित्रांनो सगळ्यांचे तुमच्या एवढे सबस्क्रायबर आमच्या यूट्यूबवर आमची फॅमिली सगळीच प्रकारची झालेली आहे मित्रांनो. खूपच तुमच्या सर्वांचं खूपच खूप खूप एवढा अपेक्षा केल्या त्याच्यापेक्षा जास्त तुमचा प्रतिसाद आम्हाला भेटला आहे मित्रांनो. सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन. सबस्क्राईब जेवढं केलं आम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आमच्या चॅनलला अजून प्रतिसाद चांगल्या प्रमाणात भेटला मित्रांनो. खूपच जास्त तुमची एवढी आमच्या व्हिडिओजवर एवढे व्ह्यूज पडले मित्रांनो. त्याचा मी विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज पडले मित्रांनो. खूप अभिनंदन आमच्या चॅनलबद्दल. आम्हाला तुमचं सहकार लाभले आम्हाला मित्रांनो. तरी पण आपण होईल तेवढं अजून पुढे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ काढतो राहू मित्रांनो. माहिती आपल्या चॅनलमध्ये देतो राहू मित्रांनो. अशाच प्रकारचे तुमचे प्रतिसाद आम्हाला भेटत असतात तर आम्ही अजून पुढे आपल्यासाठी चॅनलमध्ये आम्हाला पुढे काही चांगलं प्रोग्रेस भेटेल मित्रांनो. आणि आपण होईल तेवढे चांगलेच आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न जास्त करू मित्रांनो. होईल तेवढं आपला प्रयत्नाचं चालूच राहणार मित्रांनो. तरी पण आपण चांगला प्रतिसाद तुमचा भेटल्यामुळे अजून आपण चांगल्या प्रकारचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. चला मित्रांनो ठीक आहे मित्रांनो. बाय बाय.